नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाकडून काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांमध्ये काही महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, तर काही महिलांसाठी धक्कादायक निर्णय हा घेण्यात आला आहे। ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे अजून पैसेच मिळाले नाहीत, त्या सर्व महिलांसाठी व्हिडिओमध्ये आनंदाची बातमी असणार आहे। ज्या महिलांनी जुलै व ऑगस्टमध्ये अर्ज केले होते आणि त्यांचे फॉर्म मंजूरही झाले आहेत, परंतु त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, त्या महिलांसाठी एक चांगला निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले आहेत, म्हणजेच ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळाले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी असणार आहे, कारण की त्यांच्यासाठी सुद्धा शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे नामंजूर झालेले आहेत, म्हणजेच ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। त्यांच्यासाठी सुद्धा असा काही निर्णय घेण्यात आला आहे की त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत। तसेच मित्रांनो, अजूनपर्यंत पात्र असून सुद्धा ज्या महिलांनी या योजनेत आपला अर्ज भरला नाही किंवा त्यांना काही कारणास्तव फॉर्म भरता आला नाही, तर अशा महिलांना सुद्धा आता 4500 रुपये घेण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे। तसेच ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करत आहेत, त्यांना लाभ मिळेल की नाही आणि जर लाभ मिळणार आहे तर तो कधी मिळणार आहे आणि किती पैसे मिळतील, म्हणजेच 3000 रुपये मिळतील, 4500 रुपये मिळतील किंवा 1500 रुपये मिळतील, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, काही महिला अशा आहेत की ज्यांचे टेन्शन हे वाढवणारा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे, त्यांना या निर्णयामुळे फार मोठा धक्का बसणार आहे। तर त्या कोणकोणत्या महिला असणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बँकेत आले, परंतु बँकांनी ते पैसे कट करून घेतले, त्या महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी व्हिडिओमध्ये असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून कोणकोणते मोठे निर्णय घेण्यात आले आहेत याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला जो निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे तो आहे ज्या महिलांना अजून या योजनेअंतर्गत पैसे मिळालेले नाहीत, म्हणजे ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केले होते आणि त्यांचे फॉर्मही मंजूर झाले होते, परंतु त्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत, तर अशा महिलांसाठी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे आणि तो म्हणजे आता तिसऱ्या टप्प्याअंतर्गत म्हणजे सप्टेंबरमध्ये या महिलांना पैसे हे मिळणार आहेत आणि ते पैसे मित्रांनो त्यांना एकत्र 3 महिन्यांचे म्हणजे 4500 रुपये मिळणार आहेत। तसे मित्रांनो, ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केले होते आणि त्यांचे फॉर्मही अप्रूव्ह झाले होते, तर अशा काही महिलांचे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आलेत, परंतु ते त्यांनी जे काही बँक खाते योजनेसाठी दिले होते त्या खात्यात न येता त्यांच्या लग्न आधीचे जे बँक खाते होते त्या बँक खात्यामध्ये गेले आहेत। आणि त्याचे कारण म्हणजे मित्रांनो, त्यांचे ते बँक खाते हे आधार सीडिंगमध्ये ॲक्टिव्ह दाखवत होते, म्हणून त्या महिलांचे पैसे त्यांच्या लग्न आधीच्या खात्यामध्ये गेले आहेत। ते पैसे घेण्यासाठी बँकेत गेले असता बँकवाले सांगतात की ते बँक खाते गेल्या 5-6 वर्षापासून बंद आहे, त्यामुळे तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत। तर आता काय करावे असे महिलांना समजत नाहीये। तर मित्रांनो, ज्या पण महिलांचे लग्न आधीचे खाते होते ते खाते त्यांच्या वडिलांच्या नावाने असणार आहे आणि आता त्यांचे लग्न झाल्यामुळे त्यांचे आधार कार्ड सुद्धा अपडेट झाले असेल आणि त्यांचे लग्नानंतरचे नाव हे बदल झालेले असेल, त्यामुळे बँकवाल्यांना असे वाटत असते की लग्न आधीची जी व्यक्ती होती ती वेगळी आहे आणि लग्नानंतर जी व्यक्ती आहे ती वेगळी आहे, कारण की दोघांच्या नावामध्ये डिफरंट हा दिसून येत आहे। तर ते पैसे तुम्हाला घेण्यासाठी मित्रांनो अतिशय सोपी पद्धत आहे आणि ती म्हणजे जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर मॅरेज सर्टिफिकेट घेऊन तुम्ही बँकेत जायचे आहे आणि लग्न आधीचे जे काही खाते आहे ते माझेच असून ते माझे लग्न अगोदरचे खाते आहे आणि ते माझ्या वडिलांच्या नावाने असल्या कारणाने माझे आता लग्नानंतर नाव बदल झालेले आहे आणि ते नाव बदल झाल्याबाबत मी या ठिकाणी तुम्हाला माझ्या लग्नाचे विवाह प्रमाणपत्र सादर करत आहे, त्यामुळे माझे बँक खाते हे सुरू करून त्यामध्ये आलेले पैसे हे मला देण्यात यावे असा एक साधा अर्ज लिहून त्या ठिकाणी तुमचे चालूचे आधार कार्ड म्हणजे लग्नानंतरचे आधार कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट असे जोडून तुम्ही ते बँक खाते सुरू करून त्यातून ते पैसे काढून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने जेवढ्या पण महिलांचे पैसे हे लग्न आधीच्या बँक खात्यामध्ये गेले असतील तर त्यांनी ही पद्धत वापरून तुमचे पैसे हे वापस मिळवू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, शासनाकडून जो मोठा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळाले आहेत, म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळाले आहेत, आता त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। आता सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना सुद्धा 1500 रुपये देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे
म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना त्याच बँक खात्यामध्ये पुन्हा 1,500 रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच तिसऱ्या टप्प्याअंतर्गत त्यांना पुन्हा 1,500 रुपये हे जमा केले जाणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो, तो ज्या महिलांचे अर्ज हे नामंजूर झाले आहेत, म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत, त्यांच्यासाठी शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांची संख्या ही 50,000च्या आसपास आहे. या 50,000 महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत, परंतु त्यांना फॉर्म भरण्यासाठी शासनाकडून पुन्हा एक संधी दिली गेली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा 30 तारखेपर्यंत अशा महिला या ठिकाणी पुन्हा आपला अर्ज दुरुस्त करून या ठिकाणी पुन्हा आपला अर्ज हा सबमिट करू शकता. त्याच्यानंतर यांचे अर्ज हे पात्र असल्यास अप्रूव्ह केले जातील आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे तो म्हणजे अजूनपर्यंत पात्र असून सुद्धा ज्या महिलांनी या योजनेचा अर्ज हा भरला नाही किंवा काही कारणास्तव त्या महिलांना या योजनेसाठी अर्ज हा करता आलेला नाही, तर अशा महिलांना सुद्धा आता 4,500 रुपये घेण्याची सुवर्ण संधी शासनाकडून देण्यात आली आहे. कारण की ज्या महिलांना अजूनपर्यंत या योजनेसाठी अर्ज हा करता आलेला नाहीये, तर आता त्यांच्यासाठी मुदतवाढ करून या ठिकाणी सप्टेंबर महिना सुद्धा देण्यात आला होता आणि 30 सप्टेंबरपर्यंत आता तुम्ही अर्ज करू शकणार आहात. त्यामुळे जेवढ्या पण महिला या योजनेसाठी अजून अर्ज करण्याच्या बाकी असतील तर त्यांनी सप्टेंबरमध्ये आपला अर्ज हा करून द्यायचा आहे आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी या योजनेअंतर्गत पैसे हे मिळणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, शासनाकडून काही अशा महिला आहेत मित्रांनो की ज्यांची टेन्शन वाढवणारा निर्णय सुद्धा शासनाकडून घेण्यात आला आहे. तो आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत आले परंतु बँकांनी ते पैसे कट करून घेतले आहेत, तर अशा महिलांना सुद्धा आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे मित्रांनो, बँकांना कडक सूचना देण्यात आल्या होत्या की लाडकी बहीण योजनेचे कुठल्याही प्रकारचे कुठल्याही बहिणीचे पैसे हे कट करू नये. तरी सुद्धा जर तुमचे पैसे बँकांनी कट केलेले असतील तर ते तुम्हाला आता परत केले जाणार आहेत. कारण की आता महिला व बालविकास विभागाकडून डायरेक्ट आरबीआयला त्या संबंधित पत्र हे देण्यात येणार आहे की ज्या महिलांचे पैसे हे बँकांनी लाडकी बहीण योजनेचे कट करून घेतलेले आहेत त्यांना वापस करण्याबाबत महिला व बालविकास विभागाकडून आता डायरेक्ट आरबीआयलाच पत्र हे दिले जाणार आहे. त्यामुळे आता अशा महिलांना सुद्धा आता आनंदाची बातमी आहे. त्यांचे पैसे सुद्धा आता वापस करण्यासाठी शासनाकडून धडपड ही सुरू आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता काही महिलांचे टेन्शन वाढवणारा निर्णय सुद्धा शासनाकडून घेण्यात आला आहे. म्हणजेच काही महिलांना या निर्णयामुळे धक्का सुद्धा बसणार आहे. तर अशा कोणत्या महिला आहेत, तर त्या महिला आहेत मित्रांनो ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत. म्हणजेच अगोदर शासनाकडून दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला असेल, उदाहरणार्थ ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत, तसेच ज्या महिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तसेच ज्या महिला या योजनेच्या नियम आणि अटींमध्ये बसत नाहीत, तर अशा महिलांनी सुद्धा जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल तर आता शासनाकडून अशा महिलांकडून त्या पैशांची वसुली ही सुरू होणार आहे. कारण की शासनाच्या 2 योजनांचा एकत्र लाभ तुम्ही घेऊ शकत नाही, त्यामुळे एका योजनेचे पैसे तुम्हाला वापस करावे लागणार आहेत. तर अशा पद्धतीने काही महिला आहेत की ज्यांनी अपात्र असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल, तर अशा महिलांचे टेन्शन हे वाढवणारा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. आता त्यांच्याकडून पैसे हे वापस घेतले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.